नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीच्या अध्यक्षपदी विजय मगरे यांची निवड करण्यात आली आहे। कार्याध्यक्षपदी महेंद्र सोनवणे, उपाध्यक्षपदी संतोष भिंगरे तर स्वागत अध्यक्षपदी चंद्रकांत हिवरोळे यांची सर्वमताने निवड करण्यात आली। ही आता जी समिती आहे जुनी, जे सर्वपक्षीय त्यांनी मला अध्यक्षपद दिलं, त्यांचं मी फार अभिनंदन, त्याचे फार उपकार माझ्यावर आहे केल्याबद्दल मी फार हे करतो। आणि महेंद्रभाऊ सोनवणे कार्याध्यक्ष आहे, चंद्रकांत हिवरोळे ते एक स्वागताध्यक्ष आहे। आम्ही या वर्षी चांगली जोमाने जयंती दरवर्षीप्रमाणे आपण आणखी जास्त जोमाने जयंती साजरी करू आणि 11 तारखेला जयंती महात्मा फुलेची आणखी जोरानं उत्सव साजरी करू। आणि एक खॅन ठेवलं आम्ही, एक बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावर सांगणारा मोठा एक विद्वान, चांगला साहित्यिक आम्ही ते बोलून एक तापड्यामध्ये होणार आहे। सर्व जयंतीच्या सगळ्या माझ्या भावनांना जयंती अशी काढायची, कुठलं गालबोट लागलं नाही पाहिजे, त्या कुठल्या महिलेला त्रास झाला नाही पाहिजे आपल्या जयंतीमुळं। आणि कोणत्या पोलीस प्रशासनाला सांगून आपण प्रत्येक ठिकाणी बंदोबस्तची व्यवस्था करू। आणि महिलांकरता विशेष म्हणजे टॉयलेटची आम्ही प्रश्न सांगणार की बा प्रत्येक ठिकाणी टॉयलेटची महापालिकेने व्यवस्था करावी, ही नम्र जयंती शुभेच्छा। यांची 134वी जयंती महासमिती आज सर्व पक्षाच्या नेते मंडळाच्या उपस्थितीमध्ये रमेशभाई खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चळवळीतले विजूभाऊ मगरे यांना छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्याचं 134व्या जयंतीचे अध्यक्ष या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि ह्या जयंतीनिमित्त विजूभाऊ व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली बलकड गेट असेल, क्रांती चौक असेल, शहरातला मुख्य TV सेंटरचा पॉईंट असेल, शहरातला कॅनॉटचा मुख्य पॉईंट असेल, हर्सुल टी पॉईंटचा त्या ठिकाणी मोठा एक कार्यक्रम असेल, असे एकूण 5 ते 6 प्रोग्राम विजूभाऊ मगरे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये दिल्या जाणार आहेत। मिरवणुकीचा रूटवर ज्या काही अडीअडचणी प्रशासनाच्या वतीने येतात त्या देखील या 2 दिवसामध्ये प्रशासनाची बैठक घेऊन सॉल्व्ह करण्यात येईल। महिलांच्या याच्या सुरक्षेचा प्रश्न असेल आणि आरोग्याचा बी देखील या ठिकाणी प्रश्न असेल। जागोजागी देखील या ठिकाणी महापालिकेच्या वतीने छोटे छोटे हॉस्पिटल, दवाखाने लावले जातील, शौचालय लावले जातील, पाण्याचे टँकर लावले जातील, अग्निशामकच्या गाड्या लावल्या जातील आणि लवकरच कार्यालयाचं निराला बाजार या ठिकाणी उद्घाटन देखील होईल। डीजेवर बंदी घातली जाईल, या ठिकाणी डीजेवर कोणतीही बंदी घातली जाणार नाही, परंतु डीजे हा कमी प्रमाणात कसा वाजेल आणि त्याच्यावर फुले शाहू आंबेडकरांचेच बाबासाहेबांचेच गाणे कसे वाजले जातील याच्यावर देखील जयंतीच्या अध्यक्ष समिती फोकस करणार आहे। आणि प्रामुख्याने जे देखावे आहेत, सोलापूरच्या धर्तीवर संभाजीनगर देखील मध्ये चांगले देखावे ह्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। प्रामुख्याने त्याच्यामध्ये जो आपला बौद्ध महासभा तो विषय आहे आपला की बौद्ध विहार मुक्त करण्यासाठी तो देखील देखावा, त्याच्या संदर्भामध्ये लॉंग मार्च या ठिकाणी तो देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे। वेगळे वेगळे प्रोग्राम शहरामध्ये होणार आहे। विजूभाऊ वाऊळ ह्या ठिकाणी बाकीचं तुम्हाला बोलतील आणि बाकीचं सगळं कार्यालयीन जबाबदारी पूर्ण जिल्ह्याची विजूभाऊ वाऊळ यांच्यावर दिलेली आहे। तर सर्वांना, आंबेडकरी समाजाला, सर्व समाजातील तमाम मायबाप जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आणि विजूभाऊ मगरे शहर अध्यक्ष झाले यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो। विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय आंबेडकरवादी समितीच्या वतीनं महाउत्सव समिती या ठिकाणी 4 वर्षा पहिले स्थापना झाली होती। मागील 3 वर्षापासून अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण ही जयंती साजरी करत आहोत। आजच्या बैठकीमध्ये विजयभाऊ मगरे यांना अध्यक्ष या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। महेंद्रभाऊ सोनवणे कार्याध्यक्ष आहेत आणि ज्या समितीची जी काही बॉडी होती ती सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे। मुळात 2-3 दिवस विलंब झाल्या कारणानं कार्यक्रमाची रूपरेषा ही प्रॉपर पद्धतीने ठरलेली नाही। प्रसिद्धी प्रमुख जो आम्ही नेमलेला आहे, आता येणाऱ्या काळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम काय असतील, कल्चरल कार्यक्रम जे होतात, त्याच्यानंतर एज्युकेशनल जे होतील, तसेच जे विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवले करणार आहोत, तर ते प्रसिद्धी प्रमुखाच्या माध्यमातून वर्तमानपत्रांना आम्ही सांगणारच आहोत। तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची देखील जयंती आहे
ती जयंती देखील उत्सवामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जायला पाहिजे या हेतूनं देखील या ठिकाणी विचारविनिमय करण्यात आलेला आहे. तसेच महत्त्वाचा विषय जो आहे, देशामध्ये ज्वलंत प्रश्न आहे की बौद्ध गयामध्ये जे काही महाबोधी बुद्ध विहार आहे तर ते सनातन्यांच्या ताब्यामधून काढून ते बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे या हेतूनं आज संबंध जगभर ते आंदोलन चालू आहे. त्याच्यामुळं आंबेडकर जयंतीचं जी मूळ थीम असणार आहे तर ती ही असणार आहे की त्याच्यामधून एक सामाजिक संदेश या माध्यमातून आम्ही देणार आहोत. या वर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीवर बौद्ध महागयाचं सावट असणार. त्याचं सावट म्हणता येणार नाही, ती आमची नैतिक जबाबदारी आहे. कारण की तो जो लढा आहे तो अनेक वर्षांपासून चालू होता. आता त्या लढ्याला अतिशय मोठं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतच नाही तर इतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होती आणि ते एक निमित्त झालेलं आहे का त्या लढ्याला जे काही स्वरूप आलेलं आहे तर त्या स्वरूप या जयंतीच्या माध्यमातून जनतेसमोर सरकारपर्यंत ते जायला पाहिजे हा या जयंतीचा मूळ उद्देश आहे. सर्व समाज बांधवांनी हे ठरवलं आहे की यावेळेस बाबासाहेबांच्या जयंतीचे जे शुभेच्छेचे बॅनर आहे त्याच्यावर महाबोधी विहाराची मागणी करायची आहे. अनेक ठिकाणी ती मागणी सुद्धा झालेली आहे. तो 1949 जो ॲक्ट आहे तो रद्द व्हायला पाहिजे या प्रमुख मागणीसह अनेक ठिकाणी या पद्धतीचे होर्डिंग्स आणि बॅनर लागलेले आहेत. आंबेडकरवादी जे आमचे अनुयायी आहेत ते सजग असल्या कारणाने ती महत्त्वाची पूर्ण मागणी घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.